बापा बसल्या काकाजी. हो मलाही मोठा टेन्शन आला जी काकाजी. कायचा माई प्रेमिका पहिलं मला म्हणत होती का जेव्हा म्हणाल तेव्हा लग्न करीन म्हणत होती. हा. अजवरी म्हणजे पूर्वी थांबत होती ना, आता ऐन वेळेवर म्हणते तुम्हासोबत लग्न नाही करत म्हणते, काहीतरी कामधंदा कराल तेव्हा तुम्हासोबत लग्न करीन म्हणते. बरोबर म्हणलं तिनं, काहीतरी कामधंदा करणं तर मग लग्न कर. कोणता कामधंदा करतो जी काही समजून नाही राहिला जी मला. अरे तर सेंटरिंगच्या कामावर जाणं का लागणीला. हो तेवढ्या तपलीमध्ये जाऊ मरालं मी नाही करत. आता त्या रोजगार हमीवर गेलो होतो तर 2 मिनिटाची फुरसत नाही जी बसून आहे ते बाबूजी काडी धरू धरू धावत्यात. मग आता मग तू असा कर, 9-10 भसी घे न मलकाधरीच्या जंगलात राखावलं ने आपण लागते तर एक छत्री घे अजून आणि मस्त दुधाचा पैसा छाप. हा पोरगी खुश. हो म्हणजे मी भसी राखू, हं? गावातलं लोक चुगल्या करतील, लोक काय म्हणतील मला का भसकी आहे म्हणून न वरून त्याच गलील नाही का मा वर्गातल्या पोरी आहेत. मला मोठी लाज लागते बापा, शरम लागते त्या गलीन जावाला. हा, तुला लाज लागते, तुला शरम लागते. तू लपडा केला तरी तुला लाज ना शरम ना लागली. हा आज मी एवढा तुझ्या काका आहोत 40-45 वर्षाचा, अजून कोण्या पोरी करणं, कोण्या बाई करणं, कोण्या लोकाय करणं पाहिलो मी. समजलास ह्या लपड्याच्या नजरेनं. मी लग्न नाही केलं, मी लपडा नाही केलो. मग तुला समजायला पाहिजे का ह्या आपल्या काका समोर अशा लपड्याच्या गोष्टी कशा वापरू म्हणून. किती वर्षाचा आहेस तू? 17 वर्षाचा कानकास नाही ह्या लपड्याच्या गोष्टी मला सांगतेस का रे तू? हा काय ठेवलास का काकाची कदर तू? आता तुझ्याच्यानं कामधंदा काही जमून नाही राहिला, काही त्रास नाही करतो म्हणतेस तू, तर जाऊ दे त्या पोरीला. कोणाला नवरा करेल ते विचारी, कोणी भसीवाला तिला बायको करून टाकल. पाय पजू काका तू असा बोलू नको. बयास काका 5 वर्षाचा प्रेम आहे मी का दुसऱ्याची बायको होऊ देऊ का? 9 भसी नाही 90 भसी घेतो मी तिलाच बायको करीन. मग काची शरम आहे का याच्यामध्ये? मी आणून टाकेन.